अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश काळे यांच्या कल्पनेतून युवक काँग्रेस कमिटी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे संकट येऊन ठेपताच रुग्णसंख्येत वाढ होऊ नये म्हणून लॉकडाऊनचे नियमाचे पालन योग्यरित्या व्हावे याकरिता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना लढाईमध्ये सक्रिय असणाऱ्या आरोग्य विभागात, पोलीस विभाग, आशा कर्मचारी, सफाई कामगार, नागरिक घरात असताना कोरोनाविषयी प्रत्येक घडामोडी घराघरात पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा तसेच अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार तालुका काँग्रेस कमिटीतर्फे घेण्यात आला। याकरिता सर्व अधिकाऱ्यांनी जे परिश्रम राबवले त्याकरिता त्यांचे आभार मानून या सत्काराची रूपरेषा रमेश काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली। रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी धडपड करत आहे, तर पोलीस कर्मचारी दिवसरात्र कडा पहारा देत आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवतोड मेहनत करीत आहे। या सगळ्या योद्धांना फार महत्त्व आहे। शासनाकडून खूप काही सुविधा नसताना सुद्धा आशा सफाई कामगार हे काम करत आहे। या संदर्भात पालकमंत्री यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। आज मोर्शी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि काँग्रेस कमिटीने खरोखर सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडलेला आहे। जे आमचे पोलीस अधिकारी आहेत, जे आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत, ज्या मदतनीस आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ते सगळेजण खूप काम करत आहेत आणि त्या सगळ्यांचं आज शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये स्वागत घ्यायला सांगितलेलं होतं। त्या अनुषंगानं खरोखर छान कार्यक्रम घेतलेला आहे। कोविड आहे, गेलेलं नाही आहे, करोनाची भीती अजूनही आहे, पण आपल्याला सगळ्यांना या सगळ्यासोबत जगणं शिकावं लागणार आहे। सगळी काळजी घ्यावी लागणार आहे, स्वच्छता ठेवावी लागणार आहे, मास्क आपल्याला घालत राहावं लागणार आहे, आपल्याला फिजिकल डिस्टन्सचं पूर्ण भान ठेवावं लागणार आहे। आणि जर तुम्ही सगळेजण सुरक्षित राहिलात तर देश सुरक्षित राहील। म्हणून प्रत्येकानं आपली जबाबदारी समजून हे सगळं सांभाळायचं आहे आणि काँग्रेस कमिटीचं खरोखर अभिनंदन करते। दत्ता राजिंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।